नमस्कार श्रोते हो. रारंगढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीतल्या भाग 8चे आपणापुढे सादरीकरण करत आहे मी डॉक्टर प्रतिभा जाधव. मराठी कादंबरी रारंगढांग प्रभाकर पेंढारकर भाग 8. टास्क फोर्स हेडक्वार्टर्स ही अत्यंत गजबजलेली जागा. ही गजबज बाहेरून पाहणाऱ्याला अजिबात दिसत नसे. टास्क फोर्स हेडक्वार्टर्सचं ऑफिसर्स क्वार्टर्स, मेस, ग्रेफच्या जवानांच्या आणि JCOंच्या बॅरॅक्स हे सर्व 10-12 टेम्पररी स्ट्रक्चर्समध्ये असं व्यवस्थित बसवलं होतं की कुठंही एका ठिकाणी लोकांची गर्दी कुणाच्या नजरेस येऊ नये. रामपूर बुशायरपासून पुढं फॉरवर्ड एरिया सुरू होई. खास पास काढल्याखेरीज ह्या प्रदेशात कुणाला येता येत नसे. पण या विभागातही अनेक खेडी. त्यांना दैनंदिन गरजांसाठी रामपूरवर अवलंबून राहावं लागे. त्यांची रहदारी अपरिहार्य असली तरी ठिकठिकाणच्या चेकपोस्टवर बसेस थांबवून पास चेक केले जात. उतारूंचं सामान तपासलं जाई. त्यात उतारूंचा वेळ जाई तसे बॉर्डर रोडचे लोक गुंतून पडत. टास्क फोर्स व्याप माइलस्टोन 30 पासून सुरू होई. तो अगदी सीमेपर्यंतच्या डिटॅचमेंटपर्यंत पसरलेला होता. त्या जवळजवळ 100 मैलांच्या परिसरात निदान 15,000 लोक काम करीत होते आणि गरजेनुसार हा आकडा 20,000पर्यंत जाई. एक प्रोजेक्ट काही कोटी रुपयांचा असे आणि तो पूर्ण होईपर्यंत हा आकडा वाढतच राही. टास्क फोर्सच्या हेडक्वार्टर्सच्या मागच्या बाजूला कुणाच्या लक्षात न येईल अशी एक छोटीशी इमारत होती. तेथे फारशी रहदारी नसे, पण टास्क फोर्सच्या व्यापाची गजबजाटाची कल्पना यायला ही उत्तम जागा. सिग्नल कोअरचं ते युनिट होतं. हे युनिट दिवसाचे 24 तास ऑलवेज थ्रू असे. इथं काम करणाऱ्या माणसांना कोणत्याही गोष्टीचं आश्चर्य वाटणं बंद होई. ती भावनाच त्यांच्या मनातून आपोआप हद्दपार होई. अपघात रोजचेच. गाडी कड्याखाली कोसळली चालायचंच. मृत्यू आपल्याबरोबर तोही जन्माला येतो आणि बॉर्डर रोडवर आपल्याबरोबर तो ड्युटीवर दाखल झालेला असतो. या सिग्नलच्या इमारतीपासून थोड्याच अंतरावर एक छोटीशी बंगली वजा इमारत. इतरांपेक्षा जराशा मोठ्या 2 खोल्या. इथं आत पाय ठेवताच नजरेत भरे ती कमालीची स्वच्छता, टापटीप. कोपऱ्यात एक टेबल, खुर्ची, त्यासमोर बैठकीची जागा. त्या मागच्या भिंतीवर लाल भगव्या रंगाचे 2 भाले. रूपाहून परतताना नागा लोकांनी कर्नलना भेट दिलेले. त्याच भिंतीवर ड्रॅगनचं मोठं डोकं, लाल आणि काळ्या गडद रंगातलं. टेबलावर बुद्धिबळाचा पट. त्यावरचे हत्ती, घोडे, प्यादी, हस्तिदंती. इथली प्रत्येक गोष्ट कर्नल राईट यांच्या चोखंदळ रसिकतेची तसेच त्यांनी केलेल्या प्रवासाची निदर्शक. सकाळी 7ला सुरू झालेला कर्नल राईट यांचा दिवस रात्री उशिरापर्यंत संपत नसे. आठवडाभर रोजच असं काम करणारे कर्नल राईट रविवारचा अर्धा दिवस मात्र केवळ स्वतःसाठी राखून ठेवत. लंचनंतर रात्री जेवणापर्यंत कोणालाही भेटणं ते कटाक्षानं टाळत. स्टाफ ऑफिसरने विश्वनाथला हे सांगितलं तसा विश्वनाथ क्षणभर विचारात पडला. मग म्हणाला, त्यांना एवढंच कळवा, मी डिटॅचमेंट 3मधून आलो आहे. रविवारी एवढ्यासाठी आलो आहे की तिथल्या कामाची खोटी होऊ नये. जर त्यांना मी कामाच्याच दिवशी यायला हवं असेल तर मी परत येईन. विश्वनाथ बाहेर वाट पाहत थांबला. 10 मिनिटात त्याला बोलावणं आलं. कर्नल राईट खोलीत एकटेच बसले होते. समोर बुद्धिबळाचा पट होता आणि दोन्ही बाजू तेच खेळत होते. विश्वनाथकडे क्षणभर पाहून ते म्हणाले, हॅव अ सीट. विश्वनाथ बसला. बुद्धिबळाचा पट पुढं. कर्नल राईट एका अवघड चालीत गुंतले होते. हत्तीला वाचवायचं का घोड्याला हा त्यांना प्रश्न पडला होता. विश्वनाथ खेळाकडे पाहता पाहता गुंगून गेला. काही वेळ दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत. मग विश्वनाथने विचारलं, मी खेळू का? जरूर. विश्वनाथनं घोडा उचलला आणि अडीच घर पुढे घेतला. आता हत्तीला असा आधार मिळाला की घोडाही वाचला आणि हत्तीला मारता येणं शक्य झालं. व्हेरी गुड. सुरेख चाल. आता मी खेळायचं आहे ना? होय. कर्नल विचारात गुंतले. 5-1 मिनिटांनी त्यांनी उंट पुढे घेतला आणि विश्वनाथचा वजीर धोक्यात आला. आता विश्वनाथ विचारात पडला. 2 मिनिटं गेल्यावर विश्वनाथ म्हणाला, मी येण्यापूर्वीच माझा एक उंट मारला गेला आहे, माझ्या चुकीशिवाय. ती माझीही चुकी नाही. खेळाला सुरुवात करताना तू परिस्थिती पाहिली होतीस आणि स्वीकारली होतीस, होय ना? मग आता तक्रार कशाला? विश्वनाथनं क्षणभर कर्नलांच्याकडे पाहिलं.
पुढची कोणती चाल ते खेळतील याचा त्याला अंदाज घ्यायचा होता. विश्वनाथनं स्वतःशीच निर्णय घेतला आणि वजीरानं त्यांचा उंट मारला. कर्नल हसून म्हणाले, हे तरुण रक्त लढण्याची हौस, पण लढण्यात यश मिळवायचं असेल तर डोकं शांत ठेवलं पाहिजे. तुझा वजीर इथे येऊ शकत नाही. तुम्ही हत्ती हलवलात तर राजाला शह आहे. कर्नल हसले आणि म्हणाले, चांगला खेळतोस. आज इथे आहेस का मुक्कामाला? नाही, मला डिटॅचमेंट 3ला परत गेलं पाहिजे. पाईपमध्ये तमाखू भरत कर्नल म्हणाले, बोल. मी रारंगढांगात काम करतो आहे. मला माहीत आहे. पुढं? मला रारंगढांगांचे सर्वे रिपोर्ट्स पाहायचे आहेत. सॉईल सॅम्पल आणि त्यासंबंधीचे सगळे कागदपत्र, लॅबोरेटरीचे रिपोर्ट्सही. तू मेजर बंबांना सांगितलंस? हो, सांगितलं. काय म्हणाले ते? रिपोर्ट सिमल्याला हेड ऑफिसला आहे, तिथून मागवून घ्यायला वेळ लागेल. शिवाय सर्व गोष्टी विचारपूर्वक अगोदरच ठरवलेल्या आहेत. खरं आहे. पुढं? मी त्यांना सांगितलं की वेळ लागणार असेल तर तो दिला पाहिजे. ते रिपोर्ट्स येईपर्यंत आपण थांबू. नाही, काम थांबवून त्या कागदांची वाट पाहत राहणं योग्य होणार नाही, कारण पुढच्या तारखा ठरलेल्या आहेत. हेच उत्तर मला मेजर बंबांनी दिलं. मग तो इथपर्यंत कशासाठी आलास? कारण मेजर बंबा केवळ 9th फील्डचे कंपनी कमांडर आहेत. आपण ह्या संपूर्ण टास्क फोर्सचे कमांडिंग ऑफिसर आहात. आपल्याकडून काही वेगळ्या उत्तराची मला अपेक्षा होती. कसली अपेक्षा? पहिली गोष्ट, मी ते पेपर्स का मागतो आहे एवढं तरी आपण मला विचारायचं. ते विचारायची जरूर नाही. मला माहीत आहे तू त्यांच्या रस्ता आखणीशी सहमत नाहीस. पुढं? का सहमत नाही? तू सांग. फॉरवर्ड एरियात सुरुवातीपासून डिटॅचमेंट 3पर्यंतचा रस्ता मी पाहिला. काही ठिकाणी अत्यंत अवघड जागी सुरेख काम केलेलं आहे, पण काही ठिकाणी माझी निराशा झाली. साधारण 1 मैलाच्या अंतरात जास्तीत जास्त 250 फुटांचा चढ वाहनांना झेपतो. कितीतरी ठिकाणी यापेक्षा जास्त चढ आहे. अशा रस्त्यावर वाहनं देखील थकतात. अपेक्षित वजन वाहू शकत नाहीत. विश्वनाथ बोलायचा थांबला. कर्नल बोलले नाहीत. त्यांनी विझलेला पाईप पेटवण्यासाठी काडी काढली. पाईप चांगला पेटला तसे ते म्हणाले, मी ऐकतो आहे. बोल तू. माफ करा, आपल्याला माहीत असलेल्या या सर्व गोष्टी आहेत. माझी जबाबदारी फक्त रारंगढांगांपुरती. तेवढ्याचेच मला टोपोशीट्स आणि सॉईल सर्वे सॅम्पलचा रिपोर्ट हवा आहे. का? मला वाटतं काही ठिकाणी रस्त्यावरचं ओव्हरहँगिंग ढांगांच्या वरील भागाचं वजन सहन करू शकणार नाही. त्याकरता जरूर तिथे सिमेंट लायनिंग करावं लागेल आणि कॉन्क्रीटचे खांब उभारून आधार द्यावा लागेल. हे मेजर बंबांना सांगितलंस? सांगितलं, पण त्यांना एवढं ऐकायला सवड नाही. दुसरं, त्यांना असं वाटतं की बॉर्डर रोडच्या हुकुमाप्रमाणे इथले पहाड वागतील. नाही, मेजर बंबांचा तसा गैरसमज नसावा. काम वेळेत पूर्ण व्हावं ही त्यांना काळजी असावी. काम वेळेत पूर्ण व्हावं ही एवढी एकच गोष्ट इथे सगळ्यात महत्त्वाची आहे की त्याबरोबरच ते व्यवस्थित पूर्ण व्हावं, टिकावं हेही महत्त्वाचं आहे. दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या. सैनिकानं लढणं हे जितकं महत्त्वाचं तितकंच त्यानं विजय मिळवणं, दिलेली कामगिरी पूर्ण करणं हेही. तुला काय वाटतं? मला वाटतं की माणसाची काम करण्याची जिद्द, जबाबदारीची जाणीव, काम उत्तम व्हावं ही तळमळ, ह्या सर्वांपेक्षा सैन्यात एकच गुण महत्त्वाचा, आज्ञाधारकपणा. पाईप फिरून विझला होता. कर्नलनी तो पेटवला. ते म्हणाले, पहिल्या भेटीत मी तुला सांगितलेलं आठवतं? सैन्याची भाषा वेगळी असते, कामाची पद्धती वेगळी असते. ती समजावून घेतलीस तर इथं चांगलं काम करू शकशील आणि ते केल्याचा आनंद मिळवू शकशील. अजून प्रयत्न कर. कर्नल राईट उठले. भेटीसाठी दिलेली वेळ संपल्याची ती सूचना होती. विश्वनाथ तसाच उभा राहिला आणि म्हणाला, मला टोपोशीट सर्वे मॅप्स कधी मिळतील? त्याची चिकाटी पाहून कर्नल हसले. मी ते मागवून घेईन आणि तुझ्याकडे पाठवीन. तुझे कॉमेंट्स मेजर बंबांच्या करवी माझ्याकडे पाठव, पण लक्षात ठेव, ते यायचे आहेत म्हणून काम थांबवता येणार नाही. पण तो रस्ता बांधून टिकला नाही तर? ती जबाबदारी तुझी नाही, माझी आहे. काळजीपूर्वक सर्वे करून बांधलेले रस्तेही लँडस्लाईडमध्ये नाहीसे होतात. ज्या गोष्टींना इलाज नसतो त्या तशाच स्वीकाराव्या लागतात. लेफ्टनंट, गुड नाईट. विश्वनाथ क्षणभर तसा स्तब्ध राहिला. मग म्हणाला, आपण म्हणतो तसा ह्या गोष्टींना इलाज नाही ही खात्री मलाही पटली असती तर मी इथपर्यंत आलो नसतो. वरिष्ठ अधिकारी या नात्यांनाही सगळी जबाबदारी आपलीच आहे, पण निदान मी माझं काम केलं. गुड नाईट. विश्वनाथ बाहेर पडला. विश्वनाथ जाऊन बराच वेळ झाला. ऑर्डलीनं आणलेला व्हिस्कीचा ग्लास अद्याप तसाच होता.
कर्नल एकटेच बुद्धिबळाच्या पटासमोर बसले होते, पण हत्ती, घोडे, उंट, पटावरची प्यादी स्तब्धच होती. लेफ्टनंट जेम्स राईट, ऑफिसर्स मेसचा सेक्रेटरी, महिना अखेरीस मेसचा खर्च पाहत बसला होता. लेफ्टनंट कर्नल चोप्राचं मागील बिल त्याच्यासमोर आलं. हे 65 रुपये अद्याप जमा नाही का झाले? हे बिल कर्नल साहेबांना द्यायला मी तुम्हाला सांगितलं होतं. वाईन अँड सिगारेट्स ₹65. दिलं. कंपनी कमांडरला मेस चार्जेस असं त्यांनी विचारले. हे मेस चार्जेस नाहीत, इतर कसले पैसे लावलेले नाहीत, पण ड्रिंक्स आणि सिगारेटचे पैसे प्रत्येकाने आपापले द्यायला हवेत. ही रक्कम कॅरी ओव्हर करा आणि कमांडिंग ऑफिसरच्या नावे येणं दाखवा. सर, मी इथं गेली 15 वर्ष आहे. कशाला ही जिद्द करता? तुमची सगळी करिअर पुढं आहे. असल्या सिगारेटच्या आणि ड्रिंकच्या पैशांनी ती मला विकत घ्यायची नाही. आज कर्नलला रिमाइंडर पाठवा. पुढे 4 महिने उलटले. 4 रिमाइंडर्स. 4ही वेळा येणे रक्कम कॅरी ओव्हर रिपोर्टवर त्या ऑफिसरची पुढची करिअर अवलंबून. टेबलावर लेफ्टनंट राईटच्या कॉन्फिडेन्शियल रिपोर्टचे कागद पसरलेले. हातात पेन्सिल घेऊन कर्नल चोप्रा काही विचारात गढल्यासारखे बसलेले. समोर लेफ्टनंट राईट. कर्नलनी बसायला सांगितलं नसल्याने उभाच. कागदाकडे पाहत पेन्सिलशी चाळा करत कर्नल स्वतःशीच बोलल्यासारखे म्हणाले, छोट्या गोष्टींचं स्तोम माजवणारा, लेफ्टनंट राईट हट्टी, वाद घालणारा, वरिष्ठांबद्दल योग्य आदर नसणारा, हेकेखोर, छोट्या गोष्टींचं स्तोम माजवणारा, दूरवरचा विचार नसणारा. येस लेफ्टनंट, मी काय लिहावं असं तुला वाटतं? माझ्या वाटण्याचा इथं प्रश्न नाही. योग्य वाटेल ते तुम्ही लिहावं. असं मेस बिलच्या अकाउंटबद्दल तुझं काय म्हणणं आहे? हा एकदम सरळ प्रश्न. तरुण राईटचं रक्त डोक्यात उसळलं. प्रयत्नपूर्वक आवाज शांत ठेवत त्यानं उत्तर दिलं, पुढच्या महिन्यात 5वं रिमाइंडर तुम्हाला मिळेल सर. 65 रुपये ही काही मोठी रक्कम नाही. कुठंही तुला जमवून घेता आली असती. अनुभवानं माणसं बदलतात, शहाणी होतात. माझ्या बाबतीत ती शक्यता कमी दिसते सर. ठीक आहे, मी एकदा लिहिलं तर. लेफ्टनंट राईट पुढं झुकला. टेबलावर पडलेलं पेन त्यानं उघडलं आणि ते कर्नल चोप्रांच्या हाती देत तो म्हणाला, पेन्सिलीनं लिहिण्याऐवजी शाईने लिहा सर. पुढे तुमचे किंवा माझे विचार बदलले तरी कागदावर लिहिलेले शब्द कायम राहू देत. आणि परवानगीची वाट न पाहता सॅल्यूट करून लेफ्टनंट राईट तिथून बाहेर पडला. ही 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी तरुण अविवाहित लेफ्टनंट राईटवर कसली जबाबदारी नव्हती. कर्नल चोप्रांच्या ऑफिसबाहेर पडताना लेफ्टनंट राईटनं हे मनाशी ठरवलं होतं की आर्मी सोडायची पाळी आली तर उद्याच सोडू. स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या इंजिनियरला कुठेही काम मिळेल. प्रश्न एवढाच आहे की आज असा प्रसंग उभा राहिला तर आपण तसेच वागू काय? आज कॉलेजमध्ये शिकणारी मुलगी, पायलट व्हायची स्वप्न पाहणारा मुलगा, पत्नी, ही सगळी जबाबदारी असलेला माणूस वरिष्ठांच्या हातची पेन्सिल काढून घेऊन पेन देऊ शकेल का? कर्नल राईट कितीतरी वेळ स्वतःशीच त्या प्रश्नाचं उत्तर शोधत राहिले.